नमस्कार, किड्स फन आदिती अधिराज वेलकम। तर आज आहे मकर संक्रांत। भोगी झाल्यानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा। इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की जानेवारीच्या 14 किंवा 15 तारखेला येणारा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत। हा सण मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात येतो। हे खण घेऊन आम्ही 5 सवासणींना ओवासण्यासाठी येथे एकत्र झालेलो आहोत। विठ्ठल रुक्माईला ओवासून मग 5 सवासणींना ओवासण्याची प्रथा आहे। एकमेकांना ओवासण्यासाठी आम्ही एकत्र येथे मिळून मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। हा ओसा एखाद्या नवीन कापडाने झाकून ठेवला जातो। सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात। या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि या उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो। तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनालाही खूप महत्त्व आहे। या सुगडांना काही ठिकाणी बोळके म्हणतात तर काही ठिकाणी खण म्हणतात। आमच्या इथे याला खण म्हणतात। तर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनीने 5 सुगडे पुजावी लागतात। ह्या सुगडांमध्ये या खणामध्ये ओसा भरून या सुगडांची पूजा केली जाते। म्हणजेच त्याच्यात छोटी उसाची कांडी, बोर, हरभऱ्याचा ढाळा, तिळगुळ, गाजर, वाटाणे, शेंगा टाकून या सुगडांची म्हणजेच खणाची पूजा केली जाते। प्रत्येक भागानुसार गावानुसार हे सुगड पूजन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते। मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते। मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साहाचा आणि आनंदाचा असतो। मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकू सण साजरा करतात। चक्की व्हिडिओ पुरतीच आहे, सगळी माघारी घ्यायची। दीपक आणखी आम्ही निघायचं काय मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालण्याची प्रथा आहे। या वर्षी देवीने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे। त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळ्या रंगाचं कोणत्याही प्रकारचं कापड या वर्षी वर्ज्य करावा। खायची का? होय खायची। घ्यायची खाल्ली बाई। मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे। यालाच चुडे असे म्हणतात। त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्यांना देखील खूप महत्त्व आहे। संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते, कारण संक्रांत हिवाळ्यात येते आणि त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते। त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खातो। हा भारतीय सण
सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावं, याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. ऑर्डर झाली तरी त्या पण म्हणतात ताई लय गडबड एवढी काय करत होता गडबड दोन भाज्या आम्ही नाही बाई केलं नाही जेमिनीवर आले तो उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खातो. त्यामध्ये तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरीमध्येही तिळाचा गुणधर्म खूप असतो. त्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच या दिवसात फळे आणि भाज्या ताज्या व रसरशीत असतात. त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटात जाव्यात यामागचा हाच हेतू असतो. मी एका वर्षी गेली नंबर यायचा पहिलं टाकलं त्यावेळेस गेले थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनुराशीत मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.
तर आम्ही सर्वांनी एकमेकीला ववसून हळदी कुंकू लावून एकमेकींना तिळगुळ दिले आणि छान असा मकर संक्रांतीचा सण साजरा केला. एकमेकींबरोबर छान फोटो काढले आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांतीसाठी एकमेकींना आमंत्रण दिले हळदी कुंकूसाठी. तर तुम्हाला हा संक्रांतीचा व्हिडिओ ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना तिळगुळ घ्या, गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या भेटू किंक्रांतीच्या कार्यक्रमाला. उद्या किती वाजता? 4 वाजता.